श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता लवकरच श्रावण महिना हा सुरू होणार आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे आणि म्हणून या महिन्यामध्ये भगवान महादेवांची पूजा, सेवा, आराधना आपण करत असतो आणि श्रावणी सोमवारांचं व्रतसुद्धा आपण या श्रावण महिन्यामध्ये करत असतो. संपूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र पावन असा महिना आहे आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जितकी जास्त सेवा आपण करू तितकी जास्त आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. जरी संपूर्ण श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित असला तरीसुद्धा या महिन्यामध्ये आपण आपल्या गुरूंची, दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही सुद्धा करायची असते. स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा सुद्धा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये जरूर करायची आहे. श्रावण महिन्याला सर्व महिन्यांचा राजा असं मानलं जातं आणि म्हणूनच या पवित्र पावन अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची, आपल्या गुरूंची, दत्त महाराजांची सेवा ही भगवान महादेवांच्या सेवेसोबत अवश्य करायची आहे. स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज आपले गुरु आहेत. या गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे तर दिलेलं असेलच आणि म्हणूनच आपल्या गुरूंची, आपल्या स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कृपा आपल्याला मिळावी, गुरुकृपा ही आपल्याला लाभावी यासाठी आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये त्यांची सेवा ही सुद्धा अवश्य करायची आहे. जितकी जास्त सेवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची या श्रावण महिन्यामध्ये कराल तितके जास्त पुण्य तुमच्या गाठीशी बांधले जाईल आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या गुरूंची, स्वामींची, दत्त महाराजांची सेवा ही अवश्य करायची आहे. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की या श्रावण महिन्यामध्ये आपण शिव उपासनेसोबत दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे, जेणेकरून आपल्याला अखंड गुरुकृपा ही लाभेल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. स्वामींची आणि दत्त महाराजांची या श्रावण महिन्यामध्ये आपण कोणती सेवा करू शकतो, कोणते पारायण करू शकतो याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये स्वामींची, दत्त महाराजांची अवश्य करा. आणि जर तुम्हाला इतर काहीच शक्य नाही झालं तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला दररोज जर कुठलीच स्वामी सेवा किंवा दत्त महाराजांची सेवा करणं शक्य नाही झालं तर दर गुरुवारी आपण स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी याबद्दलही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर आपण या श्रावण महिन्यामध्ये दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची कोणती प्रभावी सेवा करू शकतो तर यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्राचं पारायण होय. गुरुचरित्र या ग्रंथाचं सप्ताहाचं पारायण होय. ज्याप्रमाणे आपण स्वामी पुण्यतिथीला किंवा दत्त जयंतीला गुरुचरित्राचं पारायण हे करत असतो त्याचप्रमाणे आपण या श्रावण महिन्यामध्ये सप्ताहाचं गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकतो. 7 दिवसांच्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये हे पारायण आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे. 7 दिवसांचं गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं आहे आणि या सप्ताहाच्या पारायणाची सांगता आपल्याला 8व्या दिवशी करायची आहे. तर या पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण आपण श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे आणि गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना जे काही नियम आहेत तर ते सर्व नियम पाळूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करताना जे काही सर्व नियम अटी सांगितलेले आहेत ते पाळून जर तुमच्याकडून हे पारायण करणं तुम्हाला शक्य होत असेल तर आणि तरच तुम्ही या ग्रंथाचं पारायण करा. आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ आणि परमपावन असा असतो. त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यातल्या कोणत्याही दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करू शकतात. ज्या दिवसापासून तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य असेल त्या दिवसापासून तुम्ही हे पारायण करू शकतात. फक्त या पारायणाच्या सांगतेच्या दिवशी अमावस्या आणि एकादशी येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर असं बघूनच तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण या श्रावण महिन्यामध्ये 7 दिवसांचं करायचं आहे. आणि जर तुम्हाला जॉबमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळी श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण हे करू शकतात. या ग्रंथामध्ये एकूण 52 अध्याय आहेत. ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नसेल तर त्यांनी श्रावण महिन्यामध्ये श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण केलं तरीसुद्धा चालेल. यामुळे सुद्धा तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचंच पुण्यफळ हे मिळणार आहे. पण ज्यांना खरोखरच वेळ आहे तर अशा सर्व स्वामी सेवेकरांनी गुरुचरित्राचंच पारायण या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे आणि ज्यांना वेळ नाही तर त्यांनी
सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे। गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला जितके नियम पाळावे लागतात तितके नियम श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला पाळण्याची काही गरज नाही। फक्त ही सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे। आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही या पारायणाच्या काळामध्ये कांदा लसूण हा सुद्धा खाऊ नका आणि शक्यतोवर परांनासुद्धा टाळा। बस इतकेच नियम आपल्याला श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं पारायण करत असताना पाळायचे आहेत। आणि जर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं 7 दिवसांचं पारायण करत असाल तर या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की कोणत्या दिवशी तुम्हाला किती अध्याय हे पठण करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे। आणि म्हणून तुम्हाला जर या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही हा ग्रंथ सर्वात आधी आपल्या घरी आणायचा आहे आणि त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार तुम्ही या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे। आणि जर तुम्हाला हेही शक्य होत नसेल तर मग तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात, या ग्रंथाचं पारायण करू शकतात। अगदी रोज एक अध्याय नित्यसेवेसारखे जरी तुम्ही या ग्रंथाचे रोज पठण केलेत या श्रावण महिन्यामध्ये तरीसुद्धा चालेल। फक्त मांसाहार हा बंद ठेवायचा आहे। आणि तसाही आता श्रावण महिना हा सुरू होणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण कोणीच मांसाहार हा करत नाही, त्यामुळे इथे आपल्याला टेन्शन घेण्याचं कुठलंच कारण नाही। तर ही सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये अवश्य करूच शकतात। आणि हेही जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय याचंसुद्धा रोज श्रावण महिन्यामध्ये पठण हे करू शकतात। हे 14वा आणि 18वा अध्याय जे आहेत गुरुचरित्राचे तर ते गुरुचरित्र या ग्रंथाचे मेरुमणी मानले जातात। आणि म्हणून जर तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय हा जरी या श्रावण महिन्यामध्ये रोज वाचलात तरीसुद्धा चालेल। आणि श्रावण महिन्यामध्ये हे अध्याय पठण करत असताना आपल्याला कोणतेही नियम पाळण्याची काहीही गरज नाही। आणि तसंच यासाठी संपूर्ण गुरुचरित्र उघडून आपल्याला हे दोन्ही अध्याय पठण करण्याऐवजी बाजारामध्ये जिथे देवांची पुस्तकं मिळतात तर अशा ठिकाणी गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय असलेले सेपरेट पुस्तकं मिळत असतात। तर ते पुस्तकं तुम्हाला आणायचे आहेत आणि त्यातून तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय जो आहे तर हे दोन्ही अध्याय तुम्हाला दररोज या श्रावण महिन्यामध्ये पठण करायचे आहेत। किंवा मग तुम्ही गुगलला सर्च करून त्याची PDF डाउनलोड करून त्यातून सुद्धा तुम्ही हे अध्याय पठण करू शकतात। आणि हे दोन्ही अध्याय पठण करत असताना आपल्याला एकच नियम पाळायचा आहे, तो म्हणजे मांसाहार हा आपल्याला बंद ठेवायचा आहे। आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची जी कुठलीही सेवा कराल तर तुम्हाला दुपारी 12 ते 12:30 ची ही जी काही वेळ आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला कुठलीच सेवा ही करायची नाही आहे, कारण ही वेळ दत्त महाराजांची स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते। आणि म्हणून ही वेळ सोडून तुम्हाला जमेल त्या वेळेला तुम्ही या सेवा करू शकतात। त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं सुद्धा दररोज 11 वेळा पठण हे करू शकतात। अतिशय प्रभावी असं हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे। तुमच्यावर जर कुठले खोटे आरोप केलेले असतील, विनाकारण तुमची चूक नसतानाही तुम्ही कुठल्या संकटामध्ये सापडलेले असाल, तुम्हाला जर वारंवार मानहानी अपमान हा सहन करावा लागत असेल तुमची चूक नसतानाही, तर किंवा विनाकारण तुम्ही कोर्ट आणि कचेरीच्या फेऱ्यांमध्ये अडकलेले असाल तर तुम्ही जर अगदी दररोज या श्रावण महिन्यामध्ये घोर कष्टोद्धारण हे स्तोत्र पठण केलं 11 वेळा तर तुमच्या मागे ज्या काही समस्या लागलेल्या आहेत, जे काही संकट, जे काही घोर कष्ट तुम्हाला सहन करावे लागत असतील तर ते सर्व कष्ट तुमचे या सेवेने नक्की दूर होतील। आणि म्हणून घोर कष्टोद्धारण या स्तोत्राचं सुद्धा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये दररोज 11 वेळा पठण हे करू शकता। त्याचप्रमाणे दत्तभावनीसुद्धा तुम्ही 11 वेळा रोज पठण करू शकतात। दत्तभावनी 11 वेळा पठण करण्यासाठी तुम्हाला फार वेळ काही लागणार नाही, त्यामुळे ही सेवासुद्धा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये दररोज अवश्य करू शकतात। आणि ही सेवा करताना कोणताही नियम पाळण्याची आपल्याला काहीच गरज नाही। त्याचप्रमाणे दत्त मंत्राचा सुद्धा तुम्ही दररोज 108 वेळा जप या श्रावण महिन्यामध्ये रोज करू शकतात। याप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दत्त महाराजांच्या या सर्व सेवा करू शकतात। आणि आता या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या स्वामी महाराजांची कोणती सेवा ही करायची आहे तर यामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण ही आपल्या स्वामी महाराजांची सर्वात आवडती आणि प्रभावी अशी सेवा आहे। तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज एक पारायण हे करू शकतात। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या श्रावण महिन्यामध्ये 11 किंवा 7 पारायणं किंवा 21 पारायणंसुद्धा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात।
स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि या एकाच बैठकीमध्ये या संपूर्ण अध्यायांचं पठण करणं म्हणजेच या ग्रंथाचं एक पाठ पूर्ण करणं असं आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक पारायण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण 1 ते 21 अध्यायांचं पठण हे एकाच बैठकीमध्ये पूर्ण करावं लागेल. आणि जर अगदीच एकाच बैठकीमध्ये हे पारायण करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर मग तुम्ही 2 बैठकीमध्ये केलं तरीही चालेल. पण जर तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला एकाच बैठकीमध्ये हे पारायण पूर्ण करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त 11 किंवा 7 स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची पारायण या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात. आणि जर तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही रोज क्रमशः 3-3 अध्यायसुद्धा या ग्रंथाचे पठण केले तरीसुद्धा चालेल. आणि जर तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर ही सेवा करत असाल तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा आणि या सेवेचा संकल्प तुम्हाला फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे आणि त्यानंतर या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये 11 किंवा 7 पारायण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची करायला शक्य होत नसेल तर तुम्ही निदान फक्त गुरुवारी तरी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पारायण हे नक्की करा. आणि जरी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये दर गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण केलं तरीसुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांची कृपाही प्राप्त होईल. आणि म्हणूनच श्रावणातल्या दर गुरुवारी तरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि तसंच स्वामी महाराजांच्या या सेवेमध्ये पुढची सेवा येते ती म्हणजे तारक मंत्राचं 11 वेळा पठण करणं होय. आणि तसंच श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करणं होय. तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तारक मंत्राचं रोज 11 वेळा पठण करू शकतात किंवा मग 11 दिवस किंवा 7 दिवस तुम्ही तारक मंत्र हा रोज 11 वेळा पठण या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राच्या 11 माळी जप तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये दररोज करू शकतात किंवा 11 दिवस किंवा 7 दिवसही तुम्ही या मंत्राचा 11 माळी जप हा करू शकतात. आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये रोज तुम्हाला तारक मंत्र हा 11 वेळा आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं शक्य असेल तर अतिशय उत्तमच. त्याप्रमाणे तुम्ही ही सेवा रोज श्रावण महिन्यामध्ये करू शकतात. तर याप्रमाणे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची जितके दिवस सेवा श्रावण महिन्यामध्ये करणं शक्य होत असेल तितके दिवस तुम्ही ती नक्की करा. आणि ज्यावेळेस आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू तर तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काहीही गरज नाही. दत्त महाराजांची सेवा करत असताना जे काही नियम आहेत ते सर्व नियम पाळूनच आपल्याला दत्त महाराजांची सेवाही करायची आहे. पण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना त्याचे कुठलेच नियम हे नाही आहेत. स्वामी महाराजांची सेवा करत असताना फक्त ती आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने करायची आहे. आणि फक्त मांसाहार हा आपल्याला कडकडीत बंद ठेवायचा आहे. हाच एक महत्त्वाचा नियम आपल्याला या सेवेमध्ये पाळायचा आहे. आणि तसंच उपवास करण्याची आपल्याला काहीही गरज नाही. या सर्व सेवांपैकी कोणतीही सेवा करताना तुम्हाला उपवास करण्याची काहीच गरज नाही. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये 11 गुरुवारांना सुद्धा सुरुवात करू शकतात. तर याप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची अशी ही सेवा करू शकतात. आणि जर तुम्हाला या श्रावण महिन्यात यापैकी कुठलीही सेवा करायला जमत नसेल तर मग तुम्ही फक्त गुरुवारी तरी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ अवश्य करा. आणि हेही जरी शक्य नसेल तर निदान गुरुवारी 11 वेळा तारक मंत्राचं आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा अवश्य तुम्ही दर गुरुवारी करा. त्याचप्रमाणे दर गुरुवारी अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही दर गुरुवारी 11 वेळा पठण करू शकतात. आणि जर तुम्हाला काहीच करणं शक्य होत नसेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये अखंड श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे करायचं आहे. आणि हेही जरी शक्य नसेल तर गुरुवारी तरी दिवसभर अखंड श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे तुम्हाला करायचं आहे. तर याप्रमाणे या सर्व सेवांपैकी तुम्हाला जी कुठली सेवा दत्तसेवा किंवा स्वामी महाराजांची सेवा या श्रावण महिन्यामध्ये करणं शक्य होत असेल तर ती सेवा तुम्ही अवश्य करा. जितकी जास्त सेवा तुम्ही स्वामींची आणि दत्त महाराजांची कराल तितके जास्त अनंतपटीने पुण्यफळ हे तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या सेवेसोबत आपल्याला दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा ही अवश्य करायची आहे. कारण या काळामध्ये केलेल्या सेवेमुळेच आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग हा सापडत असतो. आणि म्हणूनच जमेल ती सेवा दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची या श्रावण महिन्यामध्ये अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.